आमच्या गावच्या प्रमुख नागरिक सौ नंदुबाई अक्का कोरडे यांनी आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे आणि पृथ्वीराज साठे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून गावच्या काही अडचणी विकास आमच्या गावाने पहिला पाठीमागं बहिष्कार टाकला होता लोकसभेला बहिष्कार टाकल्यानंतर आंदोलन केलं, उपोषण केलं, तर थोडंफार आमचं काम मार्गी लागलेलं आहे. नाशिकपर्यंत आमचा प्रस्ताव पोहोचलेला आहे. तर बजरंग बाप्पा आणि पृथ्वीराज साठे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही गावातील माजी उपसरपंच भागवत कोरडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव, शिवाजी कोरडे, वसलिंगप्पा, संतोष यादव उपसरपंच, हनुमंत दुनगव या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील लोकांचा विश्वास घेऊन आम्ही ठामपणे सर्वांनी एकमताने बजरंग बाप्पा आणि पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि आम्ही सर्वात जास्तीत जास्त लीड देण्याचं त्यांना बाप्पांना आश्वासन दिलेलं आहे. पृथ्वीराज साठे साहेबांना आम्ही जास्तीत जास्त लीड देऊ असे आश्वासन दिले. आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. यापूर्वी कुठल्या पार्टीचं काम करत होता आपण? यापूर्वी सरपंच भारतीय जनता पार्टीचे अक्षय भैया मुंदडा यांच्याकडे काम करत होते. त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्यांच्यावर नाराज होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोरडेवाडीचे सरपंच यांनी सर्व जनतेला विश्वासात घेऊन हा प्रवेश केलेला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आपण लोकसभाच्या मतदानावर बहिष्कार घातला होता. तो प्रश्न तलावाचा होता. तुमचा कोरडेवाडी तलाव हा चर्चेमध्ये होता तो प्रश्न. तर त्या प्रश्नावर यावेळेस काय तुम्हाला कोणी राजकारण्यांनी काय आश्वासन दिलं का? मग या प्रश्नावर आदरणीय पृथ्वीराज साठे साहेब यांनी उपोषणास्थळी 2 वेळेस भेट देऊन त्यांनी स्वतः त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सध्या आहे, वाटल्यास मी तुम्हाला जाहीरनामा सुद्धा देतो, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेलं आहे की कोरडेवाडीचा साठवण तलाव मी निवडून आल्यानंतर कोरडेवाडीचा साठवण तलाव पहिल्या टप्प्यामध्ये करेन असं आश्वासन दिलेलं आहे. या माध्यमातून तुम्ही कोरडेवाडी ग्रामस्थांना काय आवाहन कराल? या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेन की आपलं आतापर्यंत आपण बहिष्कार टाकले, आंदोलन केले, तरीही आपलं काम कुठेच मार्गी लागले नाही. तर आपण साठे साहेबांवर विश्वास ठेवून सर्व जनतेने साठे साहेबाला प्रचंड मताने निवडून द्यावे एवढं मी त्यांना आश्वासन करेन. शिक्षण, रोजगार या मुद्द्यावरती, लाईट, गावाचे प्रश्न, रस्ते यावर मी पृथ्वीराज साठे साहेब यांना मतदान करा असे आश्वासन करेन. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.